नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परवा मी इतिहासाच्या प्रश्नांचं डिस्कशन करत होतो आणि त्यावेळेला आर्य समाजाचा उल्लेख झाला. आर्य समाजाविषयी बोलत असताना स्वामी दयानंद सरस्वती हे जे आर्य समाजाचे संस्थापक होते, एप्रिल 1875 ज्यांनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली, त्यांच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घटनेविषयी मी ओझरता उल्लेख केला की 5 सप्टेंबर 1875 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. कोइन्सिडेंटली आज 5 सप्टेंबर 2025 म्हणजे आज रोजी त्या घटनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. हल्ली वेगवेगळ्या घटनांचं उदात्तीकरण करणं आपल्याकडे सगळीकडे सुरू आहे. तर त्यामुळे या इतक्या महत्त्वाच्या घटनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून त्याच्यासंबंधी काहीतरी बोलावं म्हणून आजचा व्हिडिओ मी करतो आहे. काय घडलं होतं मग त्यावेळेला? स्वामी दयानंद सरस्वतींच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर बेसिक गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की काठियावाड प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं जे पाळण्यातलं नाव आहे ते म्हणजे मूळशंकर किंवा मूलशंकर. लहानपणापासूनच अत्यंत ज्यांना आपण म्हणूया की भारताच्या प्राचीन इतिहासातल्या ग्रंथांविषयी ज्यांना ओढ आहे, म्हणजे ज्यांनी यजुर्वेद संहिता वयाच्या 14व्या वर्षीच ज्यांनी पाठ केलेली आहे अशी ज्यांच्याबाबत आख्यायिका आहे, त्यावेळेला वडिलांनी त्यांना शंकराची किंवा शिवाची भक्ती करण्याविषयी प्रेरित केलं. आणि त्याच्यातूनच मग आपल्याला माहिती आहे की एक आख्यायिका अशी आहे की एक दिवस रात्री लहानगा मूळशंकर जो आहे तो शंकराच्या पिंडीजवळ बसलेला असताना महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला दिसलं की पिंडीवरती एक उंदीर आहे आणि तिथं टाकलेलं जे काही प्रसाद आहे, धान्य आहे, ते उंदीर तो खातोय आणि ती पिंड जी काही आहे ती निश्चल पद्धतीने तिथे बसून आहे. ह्याच्यातनं ज्याला आपण म्हणतो की मूळशंकर यांना असं एक प्रकारे त्यांचं एनलायटनमेंट झालं, त्यांच्यामध्ये जागृती झाली की या पिंडीमध्ये खरं तर मग आता काही अर्थ नाही. आणि त्याच्यातनं त्यांनी वडिलांबरोबर वाद घातला आणि पुढे त्यांनी घर सोडलं. घर सोडल्यानंतर ज्याला आपण म्हणतो की ते योगी झाले, संन्यासी झाले आणि त्यांनी पुढे दयानंद सरस्वती हे ज्याला आपण म्हणतो एक संन्यासाचं नाव जे आहे धारण केलं. पुढे उत्तर भारतामध्ये त्यांची फार प्रसिद्धी झाली, मोठमोठ्या व्यक्तींनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि अगदी 1875 मुंबईमध्ये आलेले असताना त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये आर्य समाजाची स्थापना केली. हा तोच आर्य समाज आहे ज्याचे आपले राजर्षी शाहू महाराज हे स्वतः आर्य समाजिस्ट म्हणून स्वतःला ते म्हणवून घेत असत की ते सतत म्हणायचे की मी आर्य समाजी आहे. तर या आर्य समाजाचे संस्थापक असलेले दयानंद सरस्वती जुलै महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये आर्य समाजाची मुंबईमध्ये स्थापना केल्यानंतर जुलैमध्ये पुण्याला आले. मग जुलैमध्ये पुण्याला आणण्यात कोणाचा वाटा आहे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं म्हटलं जातं की त्यांनीच त्यांना इकडे आमंत्रित केलेलं असावं. साधारणतः 1871च्या सुमारास न्यायमूर्ती मगो रानडे हे ज्याला आपण म्हणतो की त्यावेळच्या न्यायपालिकेमध्ये होते आणि त्यांची बदली पुण्याला झाली. सो रानडे इथे होते आणि रानडेंना असं वाटलं की आपण दयानंद सरस्वतींना पुण्यामध्ये बोलवलं पाहिजे. एवढा मोठा माणूस, संन्यासी माणूस, ज्यानं सगळी सांसारिक सुखं त्यागलेली आहेत आणि तो योगी आहे, तर त्या माणसाला आपण इथं बोलवलं तर आपल्या समाज सुधारणेच्या कार्यामध्ये काहीसा हातभार लागेल असं त्यांना वाटलं. मग याला पूर्वपीठिका कसली आहे तर 1867 प्रार्थना समाजाची स्थापना आहे. 24 सप्टेंबर म्हणजे याच महिन्यामध्ये 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि याला अनुसरूनच किंवा याच्याशी कंटेम्पररी असलेला आर्य समाजसुद्धा भारतभरामध्ये काम करतो आहे. तर या तिन्ही घटकांना एकत्र येणं किंवा एकत्र यावं असं वाटणं हे स्वाभाविक होतं आणि हे घडवून आणलं न्यायमूर्ती मगो रानडे यांनी. त्यांनी त्यांना इथे बोलवलं आणि त्यांची व्याख्यानं पुण्यामध्ये त्यांनी आयोजित केली. साधारणतः जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे जुलैचे काही दिवस, ऑगस्टचे काही दिवस आणि 5 सप्टेंबरला जेव्हा त्यांची मिरवणूक निघाली तो दिवस, अशी त्यांची या 2 महिन्याच्या काळामध्ये साधारणतः 15 व्याख्यानं स्वामी दयानंद सरस्वती यांनी इथं दिलेली होती. एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो की सुरुवातीला आपण म्हणालो की दयानंद सरस्वती यांचा मूर्तिपूजेवरचा विश्वास जो आहे तो लहानपणीच्या त्या घटनेमुळेच उडालेला होता. परंतु त्यांनी असं मांडलं की भारतामध्ये जे मूळ वेद हे जे काही ग्रंथ आहेत त्या वेदांकडे आपण परत गेलं पाहिजे. सध्या हिंदू धर्मामध्ये
अनार्य संस्कृती जी आहे ती निपजलेली आहे, की मूळचे जे आर्य होते त्यांच्यामध्ये ज्या रूढी परंपरा आणि जगण्याविषयीच्या रीतीभाती होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. सध्याच्या हिंदू धर्मामध्ये किंवा ओव्हरऑल भारतीय समाजामध्ये मूळ आर्य समाज जो काही आहे भारतामधला, त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या प्रागतिक परंपरा आहेत त्या आता आपण त्यागलेल्या आहेत. उदाहरणार्थ, विधवांचा विवाह करायला मूळ आर्य समाजामध्ये कुठलाही विरोध नव्हता. जातीपाती ज्या काही आहेत ते त्या काळी नव्हत्या. आणि अशा काही प्रोग्रेसिव्ह विचार त्यांचे असल्यामुळेच कदाचित न्यायमूर्ती रानडेंना सुद्धा असं वाटलं असावं की त्यांनी इथे यावं. तसं जर पाहिलं तर न्यायमूर्ती रानडेंचा आणि त्या काळातल्या प्रार्थना समाजाच्या समाजसुधारकांचं काय म्हणणं होतं की ते आम्ही एकेश्वरवादी आहोत, आम्ही कुठल्याही धर्माच्या ग्रंथाला मान्यता देत नाही. असं असून सुद्धा म्हणजे थोडासा डिफरन्स दयानंद सरस्वती आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यामध्ये आहेत. कारण दयानंद सरस्वती हे वेदांना प्रमाण मानत होते, पण असं असून सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांना पुण्याला बोलवलं आणि त्यांची व्याख्यानं इथं अरेंज केली. रानडेंचं असं म्हणणं होतं की एखाद्यामध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद जरी असले तरी देखील त्याच्यामध्ये जर काही उपयोगितेचे मूल्य असेल, काही त्याचा फायदा चांगल्या अर्थाने आपल्याला होत असेल तर ते मतभेद बाजूला ठेवून आपण काही ना काही संवाद साधला पाहिजे. आणखी एक मोठा धोरणात्मक निर्णय रानडेंचा याच्यामध्ये होता की साधारणतः ज्या माणसानं संसार सोडलेला असतो त्याचं लोक ऐकतात. त्यामुळे समाज सुधारणेच्या कार्यामध्ये जर आपण दयानंदांना इथं आणलं तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. यामुळे रानडेंवर दोन्ही बाजूनी टीका झाली की काही लोकांनी असं म्हटलं की न्यायमूर्ती रानडेंनी स्वतःच्या फायद्यासाठी दयानंद सरस्वतींना इथे बोलवलं आणि काही लोकांनी त्यांचा पक्षसुद्धा उचलून धरला की मतभेद असूनही रानड्यांनी त्यांना इथे येऊ दिलं आणि त्यांची व्याख्यानं इथे अरेंज केली. अर्थातच मग त्यांची 1.5-2 महिन्याच्या या काळामध्ये पुण्यामध्ये व्याख्यानं व्हायची. ती व्याख्यानं दयानंद सरस्वती हे हिंदीमधून द्यायचे आणि 2 गृहस्थ आहेत, महादेव मोरेश्वर कुंटे आणि गणेश जनार्दन आगाशे. कुंटे आणि आगाशे हे 2 व्यक्ती किंवा ह्या 2 व्यक्ती जिथे जिथे दयानंदांची व्याख्यानं हिंदीमध्ये व्हायची तिथे तिथे जाऊन ती भाषणं त्याचं टेक्स्ट गोळा करून ती पुन्हा मराठीमध्ये ट्रान्सलेट करत असायची. आणि मग रानडे, कुंटे आणि आगाशे हे जे त्रिकूट आहे ह्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्यांची मिरवणूक जी काही आहे ती काढण्यामध्ये. फायनली जसजसं दयानंदांची पुण्यातनं निघून जाण्याची वेळ जवळ यायला लागली तर त्यावेळेचे पुण्याचे एक नामवंत मराठा वकील गंगाराम भाऊ म्हस्के, जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सुद्धा मित्र होते आणि न्यायमूर्ती रानडे यांचे सुद्धा मित्र होते. गंगाराम भाऊ म्हस्केंचं नाव मला वाटतं ज्योतिरावांनी जेव्हा पुरोहितांशिवायचा पहिला विवाह सत्यशोधक समाजाच्या वतीने लावला त्यावेळेस सांगितलेलं आहे की त्यांनी पोलिसांची मदत ज्योतिरावांना करून दिली होती की मी पोलिसांकरवी तुम्हाला प्रोटेक्शन देतो. हे ते गंगाराम भाऊ म्हस्के. आणि या म्हस्केंनी कॅम्पामधल्या त्यावेळेचा जो लष्कर भाग ज्याला आपण म्हणतो तिथे आपल्या घरी दयानंदांना बोलवलं आणि तिथे गंगाराम भाऊ म्हस्केंनी ही कल्पना मांडली की आता आपण 5 सप्टेंबर रोजी दयानंदांची पुण्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढू, वाजत गाजत जी आहे ती मिरवणूक काढू. हे त्यावेळेला त्यांनी ठरवलं. मग या कामामध्ये अर्थात रानडे आले, कुंटे आले आणि आगाशे आले, प्लस सत्यशोधक समाजाचे जे जे काही कार्यकर्ते होते, उदाहरणार्थ सदाशिव गोवंडे होते, विश्रामरामजी घोले होते, रामशेठ उरवणे होते, या सगळ्यांनीच मग त्याच्यामध्ये सहभाग जो काही आहे तो नोंदवला. स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्या सगळ्या मंडळींनी हा जो हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं. पण झालं काय की दयानंद सरस्वती जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा सनातन्यांनी ऑलरेडी त्यांना विरोध करायला सुरू केलेला होता. म्हणजे जिथे जिथे दयानंदांची व्याख्यानं असत तिथे तिथे त्यावेळेचे एक प्रकांड पंडित रामशास्त्री आपटे, महामहोपाध्याय रामशास्त्री आपटे हे जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार करत असत. त्याच वेळेला रेव्हरंड निळकंठ शास्त्री म्हणून जे मूळचे हिंदू होते पण कन्वर्ट झाले होते ख्रिस्ती धर्मामध्ये, ते सुद्धा दयानंद सरस्वतींनी जिथे जिथे व्याख्यान दिलंय तिथं तिथं जाऊन काय करायचे की त्यांच्या अगेन्स्ट ते बोलायचे. म्हणजे त्यावेळेचे हिंदू अभिमानी जे आहेत कर्मठ प्लस जे ख्रिस्ती कर्मठ आहेत, या दोन्ही प्रकारच्या लोकांनी दयानंद सरस्वतींच्या प्रागतिक विचारांना जे आहे ते त्यावेळेला विरोध केलेला दिसून येतो. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.
दयानंदांच्या व्याख्यानांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पुण्यातल्या पुरोगामी वर्गातनं प्रतिसाद मिळत होता. आणि मग फायनली गंगाराम भाऊ म्हस्केंनी जेव्हा कल्पना मांडली की आता दयानंदांची जाण्याची वेळ झाली आहे, तर आता एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला आहे तर आपण हत्तीवरनं मिरवणूक काढली पाहिजे, तर तो प्लॅन त्यांचा ठरला. पण याच वेळेला जे कर्मठ लोक आहेत पुण्यामधले, त्यांनी काय केलं की जेव्हा त्यांना ही बातमी कळली की आता 1-2 दिवसामध्ये ही मिरवणूक निघणार आहे, त्याच वेळेस त्यांनी एका गाढव गर्दब ज्याला आपण म्हणतो त्याला दयानंदांसारखा पिवळ्या रंगाचा फेटा बांधला, दयानंदांसारखा पोशाख त्याला केला आणि त्या गाढवाची मिरवणूक जी आहे ती काढायला हळूहळू त्यांना पुण्यातल्या वाटेवरून फिरवायला सुरुवात केली. आणि याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या यायला लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे शिव्या शाप यायला लागले. आणि याच्यातनं स्वतः गंगाराम भाऊ म्हस्के जे आहेत ना, ते सुद्धा थोडेसे घाबरले. त्यांनी न्यायमूर्ती रानडेंकडे असा प्रस्ताव मांडला की मी जरी हे इनिशिएट केलेलं असलं तरी देखील मला असं वाटतं की नको आपण मिरवणूक काढायला. अनेक लोक जे आहेत ते न्यायमूर्ती रानडेंकडे गेले, परंतु न्यायमूर्ती रानडेंचा ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या भूमिकेवर फर्म असण्याचं जर आपण उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिलं तर रानडे म्हणतात की नाही, आपण ही रिस्क घेतलीच पाहिजे. आजच्या महाराष्ट्रामध्ये आपलं कल्चर असं झालं की आपण रानडे यांना मवाळ नेते म्हणतो, रानडे यांना आपण फारसं महत्त्व देत नाही. अरुण टिकेकरांसारख्या अभ्यासकांच्या म्हणजे जाण्यानंतर तर रानडेंची परंपरा जिवंत ठेवणारा अभ्यासकसुद्धा महाराष्ट्रात फारसा कुणी आता दिसत नाही. तर त्यावेळेला रानडेंनी कुठले उद्गार काढले होते ते मी वाचतो. माझ्याकडे ते रानडेंचे उद्गार आहेत की जेव्हा लोक त्यांच्याकडे गेले आणि कर्मठ लोकांच्या, सनातनी लोकांच्या भयानं म्हणजे यांनी गाढवावरनं आता मिरवणूक काढायचं ठरवलं आहे आपल्या मागोमाग, तर आपण माघार घेऊ असं म्हटल्यानंतर रानडे काय म्हणतात बघा, समाज सुधारणेच्या झेंड्या मागून जाण्याला किती बहाद्दर पुण्यात सज्ज आहेत याची या मिरवणुकीत कसोटी लागेल. सुधारणा पक्ष कसाच उतरला तर प्रतिकूल समाजाला त्याचे सामर्थ्य किती आहे याचा अंदाज कळेल. आजपर्यंत कोणतीही सुधारणा छळाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज यशस्वी झालेली नाही. छळ सोसण्याला सुधारकांची तयारी पाहिजे. मिरवणुकीवर दगडांचा अगर गटारातल्या घाणीचा वर्षाव झाला तरी त्याबद्दल हू की चू न करता तो निमूटपणे सहन करण्याला माझी तयारी आहे. तुम्ही सर्वांनी माझ्याप्रमाणे वागावे अशी माझी विनंती आहे. आणि रानडेंनी स्वतः जेव्हा कणखरपणे हा निर्णय घेतला की नाही मिरवणूक काढायचीच, तेव्हा मात्र सगळ्यांनी त्याला साथ द्यायचं ठरवलं. आणि फायनली 5 सप्टेंबरला जी बुधवार पेठ आहे किंवा बुधवारातनं ज्याला आपण म्हणतो, ती हत्तीवरनं वाजत गाजत दयानंदांची मिरवणूक त्याला सुरुवात झाली. दयानंदांनी अशी विनंती केली होती की माझी नको, वेद जे काही आहेत हे जे ग्रंथ आहेत त्याला अंबारीमध्ये बसवा. पण ह्या लोकांनी हे मान्य केलं नाही. वेद जे आहेत त्याची स्वतंत्र त्यांनी एक पालखी केली आणि स्वतः दयानंदांना अंबारीमध्ये बसवलं. गंगाराम भाऊ म्हस्केंनी ज्यांनी फुलेंना पुरोहिताशिवायच्या विवाहाकरता पोलीस प्रोटेक्शन घेऊन दिलं होतं, त्याच म्हस्केंनी पोलीस प्रोटेक्शन या मिरवणुकीसाठी सुद्धा आणलेलं होतं. म्हणजे बाजूनी पोलीस चालत होते, सत्यशोधक समाजाचे सभासद आणि कार्यकर्ते चालत होते. रानडे आहेत, आगाशे आहेत, कुंटे आहेत, सगळे आहेत, हे सगळे लोक आहेत आणि पोलीससुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आणि होतं काय की मिरवणुकीचा क्रम कसा होता की बुधवारातनं ती मिरवणूक येणार होती आणि भिडेवाडा पुन्हा खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण पुन्हा मुलींची शाळा, ज्योतिरावांचं ते सगळं कार्य आणि पुन्हा तोच भिडेवाडा. तर या भिडेवाड्यामध्येच दयानंदांचं मिरवणुकीनंतरचं लगेच व्याख्यानसुद्धा होणार होतं. भिडेवाड्याचं ते सभागृह जे आहे त्याचं ओपनिंग रस्त्याच्या बाजूलाच आहे. तर ज्या वेळेला कर्मठ सनातन्यांना हे कळलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं पंक्चर करायचं ठरवलं, याच्यामध्ये खोडा घालण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस त्यांनी एका गाढवाला वाजत गाजत जे आहे ते तिथे आणायचं ठरवलं. पण झालं असं की या दोन्ही मिरवणुकींची चुकामुक झाली आणि हे लोक येण्याच्या अगोदरच दयानंदांचा हत्ती जो आहे तो भिडेवाड्यामध्ये ते शिरला आणि दयानंद उतरून जे आहेत ते त्या सभागृहामध्ये जाऊन भाषणासाठी सज्ज झाले. खूप सगळे लोक जे आहेत ते 2-3 तास तिथे वेट करत होते, भरपूर गर्दी होती. नेमकं 5 सप्टेंबर 1875ला पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडत होता, सगळीकडे चिखल झाला होता. मग आता झालं काय की जे कर्मठ लोक आहेत, दयानंद आत गेले, आपण त्या गाढवावरून प्रतिकात्मक त्यांची दुसरी एक धिंड काढलेली आहे, पण आता काय ते आपल्याला सापडले नाहीत, आपल्याला तिथे काही मारामाऱ्या करता आल्या नाहीत. म्हणून मग त्यांनी भिडेवाड्यातल्या सभागृहासमोर येऊन तिथे त्रास द्यायला सुरुवात केली.
मोठमोठ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली, प्रॉपर शिवीगाळ ज्याला असं म्हणतो ते करायला सुरुवात केली. आणि याच्यातनं दयानंदांचा जो एक शिष्य आहे तो चिडला आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने ते जे गाढव आहे त्या गाढवाला जवळपास दुपाटण्याने बदडून काढलं. ते गाढव बिथरलं. हे अगदी म्हणजे एक प्रकारे जसं विनोदी एक गोष्ट असते ना, तशा गोष्टी तिथे घडायला लागल्या आणि एक असा केओस गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. ते गाढव बेदरून इकडे तिकडे पळायला लागलं आणि फायनली मग गाढव पळायला लागल्यामुळं कार्यकर्ते पळायला लागले आणि दंग्याचं स्वरूप त्याला आलं. मारामाऱ्या व्हायला लागल्या, काही पोलीस जखमी झाले, पोलिसांनी मारहाण केलेले कार्यकर्ते जखमी झाले. समोरच्या लोकांनी मग तो जो हत्ती आहे त्याला दगड आणि विटकरींनी मारायला सुरुवात केली. तो हत्ती बिथरला. म्हणजे एक गंमत सांगतो बघा, तुम्ही आजचं सुद्धा समकालीन परिस्थिती जर बघितली ना तर हत्तीला टार्गेट करण्याचं काम कायमच प्रतिगामी स्वरूपाचे लोक करत असतात. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतो. म्हणजे हत्तीला टार्गेट करण्याची परंपरा यांची 150 वर्षांपासूनची आहे. तो हत्ती बिथरला. फायनली ह्या लोकांनी पाऊस पडत होता तर चिखलाचे गोळे करून त्या भिडेवाड्यामध्ये फेकायला सुरुवात केली आणि कसं बसं शेवटी दयानंद सरस्वती तिथून निघून गेले आहेत अशी एक अफवा पसरवली गेली आणि हे सगळे कर्मठ लोक तिथून निघून गेले आणि दयानंदांचं तिथे भाषण झालं आणि ते सुखरूप नंतर तिथून परत पण गेले. पुढे याच्यामधले जे कल्प्रिट आहेत, ज्यांनी गाढवाची दिंड काढली होती, गर्दभानंद जे म्हटले की दयानंदांच्या जागी, अशी त्यांनी वाजत गाजत जी मिरवणूक काढली, त्या मिरवणुकीचं साध्यंत वर्णन आणि प्लस दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीवर अत्यंत उपहासात्मक आणि कुत्सित टीका विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेच्या अंकामध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे विष्णुशास्त्री नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत आणि त्यांची भूमिका काय हेही आपल्याला लक्षात येतं. तर फायनली तो सगळा प्रसंग जो आहे तो कंप्लीट झाला. अगदी रानड्यांच्या अंगावर पण चिखलाचे गोळे जे आहेत ते आले, परंतु मोठा सगळा तिथे गळजप झाला. त्याच्यातले जे दोषी आहेत, ज्यांनी हे सगळं पंक्चर करण्यासाठी षडयंत्र केलं होतं, त्यांच्या अगेन्स्ट पुरावे सुद्धा मिळाले आणि त्याच लोकांनी नंतर न्यायमूर्ती रानड्यांच्या पायामध्ये सुद्धा ते पडले की आम्हाला माफ करा. तर रानड्यांनी उदार अंतःकरणानं त्या लोकांना माफ केलेलं आहे. आणखी एक रानडेंचं एक वाक्य मी इथे वाचतो की ज्या वेळेला रानडेंच्या अंगावर चिखलाचे गोळे पडले आणि सगळं तो कार्यक्रम संपवून रानडे घरी आले तर घरच्यांनी त्यांना विचारलं की एवढं पोलीस प्रोटेक्शन होतं तरी देखील तुमच्या अंगावर चिखलाचे गोळे पडले, हे कसं काय झालं, तुम्ही का सहन केलं? रानडे तिथे म्हणतात, सगळ्यांमध्ये मी जर होतो तर मला चिखल का लागणार नाही? पक्षाभिमानाची कामे म्हणजे अशीच असतात. दुसऱ्या पक्षातील माणूस लहान असो की मोठा असो त्यांची पर्वा त्यांना का वाटावी? अशा वेळी मानापमानाचा विचार आमच्या मनात तरी का यावा? या गोष्टी अशाच चालायच्या. लक्षात येतंय की न्यायमूर्ती मग रानडे काय होते, काय प्रकारचे व्यक्ती होते. आजच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारची चिखलफेक लोक एकमेकांच्या अंगावर करतात, ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या प्रकारचं राजकारण केलं जातं, त्या महाराष्ट्रामध्ये 150 वर्षांपूर्वी 5 सप्टेंबर 1875 रोजी न्यायमूर्ती रानडेंनी काय प्रकारची भाषा वापरली आणि काय प्रकारे विरोधी पक्षाचं मत आणि चिखलसुद्धा कसा अंगावर घेतला आहे हे जर बघितलं तर मी ज्या पॉईंटवरून सुरुवात केली होती की या घटनेला 150 वर्ष झाली आहे, या घटनेचं स्मरण आपण केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे की 5 सप्टेंबर 1875 रोजी पुण्यामध्ये, कर्मठ असलेल्या पुण्यामध्ये आर्य समाजिस्ट स्वामी दयानंद सरस्वतींची मिरवणूक प्रार्थना समाजाचे लोक आणि सत्यशोधक समाजाचे लोक एकमेकांमधले मतभेद विसरून काढत आहेत आणि त्यांनी अत्यंत ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये सुद्धा हा सगळा कार्यक्रम यशस्वी करून दाखवलेला होता. याचं स्मरण आपण आजच्या दिवशी केलं पाहिजे. एरवी गल्लोगल्ली कुठल्याही फुटकळ कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला फटाके वाजवण्याच्या या सगळ्या काळामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टीचं स्मरण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आणि महाराष्ट्रधर्मी म्हणून सुद्धा आपण हे केलंच पाहिजे. एवढं या निमित्ताने आपल्याला कळलं तरी बस आहे. धन्यवाद.